बरोबर आहे. सेम बजेट हे आपल्या आपल्या व्यवसायामध्ये आपल्या याच्यामध्ये पण आलं पाहिजे. जसं आपण बजेट वार्षिक 1 फेब्रुवारीला येतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 1 एप्रिल पासून होतं 31 मार्च पर्यंत, तसं आपल्या व्यवसायामध्ये पण आपलं बजेट पाहिजे. आपलं बजेट जेव्हा आपण आपल्या व्यवसायाचं बनवतो, आर्थिक वर्षामध्ये मला ह्या वर्षात काय करायचंय, मला आपला व्यवसाय कुठपर्यंत न्यायचा आहे, कसा खर्चाचं नियोजन करायचंय, कसं नवीन पण आपल्या व्यवसायात आणायचंय, त्यावेळीच आपण जेव्हा आपण करू तर आपला व्यवसाय सुद्धा तेवढाच यशस्वी होईल जेवढा व्यवसायात आपण भारत सरकार चालवतो. भारत सरकार जेव्हा बजेट मांडतं तेव्हा आपण एक असं धरूया, 1 रुपया त्यांना वर्षभरामध्ये कर बाकीच्या महसुलातनं येतो, तो कशा पद्धतीनं मला पुढच्या वर्षभरामध्ये वापरायचा आहे ह्या दृष्टीने त्याचं अवलोकन केलेलं असतंय. सेम आपण आपल्या व्यवसायाचं पण बजेट मांडलं पाहिजे, त्या बजेटवर इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. चला आपण, मी म्हणतो प्रत्येक व्यावसायिक बजेटमध्ये पारंगत नसेल, पण आपल्या पद्धतीनं आपल्या व्यवसायाचा जमा खर्च हा आपल्याशिवाय दुसरा कोणी सांगू शकत नाही. किंवा वर्षभरामध्ये मला काय करायचं, एक साधं उदाहरण जरी घेतलं, ह्या वर्षामध्ये आपल्या मुलाचं लग्न करायचं तरी आपण तरतूद करतो की बाबा ह्या वर्षात मला मुलीचं लग्न करायचंय, मुलीचं शिक्षण करायचंय, मुलांसाठी मला काहीतरी नाविन्य घ्यायचंय, आपण विचार करायला पण ते एक प्रकारचं बजेटच असतं. सेम तसं आपल्या व्यवसायाचंही बजेट मांडलं पाहिजे. मला महिन्यामध्ये काय येणारा खर्च आहे, माझं उत्पन्न काय आहे, माझ्या गरजा काय आहेत, त्याच्यानुसार मी जर का माझ्या व्यवसायाच्या बजेटचं नियोजन केलं तर व्यवसाय पण यशस्वी व्हायला कधी कमी पडणार नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकता स्वतःच्या खर्चासहित. मला कायम सवय, म्हणजे आता मी थोडंसं त्या गोष्टी करत नाही, पण सुरुवातीला मी माझा व्यवसाय जेव्हा चालू केला त्यावेळेस मी वर्षाचं बजेट मांडायचो. वर्षभरामध्ये मला कशा पद्धतीने पैसे येतील, बरोबर, आणि कशा पद्धतीने मी खर्च करेन, ह्या दोन्ही दृष्टीचा अवलंबन करायचो. ज्यावेळेस माझं वर्ष संपायचं बजेटपेक्षा मला सरप्लस दिसायचं. कशामुळं? नियोजन. आपण जर का आपल्या व्यवसायाचं नियोजन केलं तर तुम्हाला वर्षभर कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. व्यवसाय हा एका दिवसात चालणारी गोष्ट नाही. व्यवसाय हा कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. 365 दिवस व्यवसाय असतो. एखाद्या दिवशी आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला काम नाही मिळालं तर कुणी हरलं नाही पाहिजे, कुणी मनाला कमीपणा समजलं नाही पाहिजे की हा माझा व्यवसाय मला उत्पन्न देत नाही, मला चरितार्थ चालवण्याचं साधन देत नाही, असं होत नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायावर तुमचं प्रेम असलं, तुमची निष्ठा असली, तुमचं कष्ट असले तर तुमचा यशस्वी व्यवसाय होण्यापासून कोणी तुम्हाला थांबवलं. त्यामुळं मी कायम तुम्हाला सांगतो की आपल्याही व्यवसायाचं आपण बजेट मांडलं पाहिजे. कुठलाही एखादी संघटना घ्या, प्रत्येक गोष्टीचं बजेट असतं, फक्त आपल्या व्यावसायिकाचं नसतं. आपण आहे ना ठोळ टाकळं करतो, मी या वर्षी हे करीन, मी हे त्या वर्षी ते करीन. अरे पण कसं करीन? जर का माझं बजेट 1 लाख रुपयाचं आहे तर मला व्यवसाय त्या पद्धतीने वाढवला पाहिजे, माझे सेव्हिंग्स पण त्या पद्धतीने केल्या पाहिजेत, मला काहीतरी माझे खर्च कमी केले पाहिजेत, मला स्वतःला कष्ट जास्त केले पाहिजेत, मला माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे, मला माझ्या कामात नाविन्य पण आणलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या व्यवसायात आणू त्यावेळीच आपला व्यवसाय यशस्वी होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे मी कायम सांगतो की व्यवसाय जर करायचा आहे ना आपल्याला तर आपल्या व्यवसायाचं नियोजन पाहिजे. नियोजनच उलटा शब्द आहे बजेट, बरोबर. आपण आपल्या साध्या भाषेमध्ये नियोजन म्हणतो, पण नियोजनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. जर का तुमचं नियोजन व्यवस्थित असेल तर तुमचा व्यवसाय हा कायम असतो. आणि माझं कायम मत असतं की थोडं का होईना तुम्ही सेव्हिंग केलं पाहिजे. मग सेव्हिंग कशाही पद्धतीत असेल, आपल्याला जे आवडतं, काही माणसं सोन्यात सेव्ह करतात, काही माणसं इन्शुरन्स मध्ये सेव्ह करतात, काही एफडी करतात, काही म्युच्युअल फंड करतात, जे काही असेल आपल्या व्यवसायाचं 10-20% का होईना आपल्या भविष्यासाठी, आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी तुमचं गुंतवणूक ही पाहिजे. पैसे बाजूला व्यवसायातून काढले पाहिजेत. व्यवसायात किती पैसा लावला तरी तो कमीच असतो, बरोबर. त्यामुळे थोडा का होईना आपल्याला आता ह्या गोष्टी 3-4 वर्षापूर्वी शिकवल्या. ज्यावेळेस कोविड आला प्रत्येकाचे व्यवसाय 2 महिने, कुणाचे 4 महिने, कुणाचे 6 महिने, कित्येक व्यवसायांना 1-1 वर्ष सावरायला लागले. त्यावेळेस आपल्याकडे जर का आपल्या गंगाजळी सेव्हिंग जर का नसतील तर आपल्याला सर्व्हायवलला त्रास आला, बरोबर. आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटनी मदत केली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला आपलं फ्युचर परत कधी कोविड येणार नाही असं आपल्याला कधी सांगू शकत नाही. मला ते दिवस आठवले तरी काटायचे, कारण की ते दिवस आहे ना कधी येऊ नये. कुणाच्या कधी आपल्या वैराच्या पण याच्यात कधी ते दिवस येऊ नये असे दिवस होते. ते कमालीची शांतता, आपण आपल्या घरातल्यांबरोबर वेळ चांगला घालवला, पण तो भीती एक मनात जास्त होती.
बरोबर आहे. ते दिवस इतके वाईट होते, त्याच्यामुळे आपल्या व्यवसायाचे नियोजन करा. त्याच्या नियोजनासाठी आपल्याला कशा पद्धतीने करता येते ते बघूया. मी आज दोन आम्ही टॉपिक घेणार होतो. एक आपली बॅलन्स शीट कशी आपली बघावी आणि दुसरं आजचं बजेट. बरोबर आहे. तर बजेट मध्ये लावताना स्लाइड लावतो, महत्वाचा मुद्दा जो आपला आहे बॅलन्स शीट. तर चला ही दोन पहिली चला हे मी मांडतो बजेट. आपल्या व्यवसायाचा ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक म्हणजे बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस, ह्या दोन गोष्टी बरोबर, ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही तुमचे सीए तुमचे कन्सल्टंट यांच्याकडे जाऊन तुमची बॅलन्स शीट बनवता, त्याच्यातला प्रॉफिट दाखवता, पण तो कसा वाचावा, त्यात काय बघावं, मला काय लिहिलंय हे मला माहिती नसतं. ज्यावेळेस आपल्याला एखादा बँकेचा अधिकारी आपल्याला आपल्याच व्यवसायाविषयी विचारतो त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं ह्यात काय आहे. बरोबर. व्यवसायाच्या ताळेबंद, नफा तोटा पत्रक आणि कॅश फ्लो म्हणजे आवक जावक, या तीन गोष्टी मेन असतात. ताळेबंद म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये गंगाजळी, गुंतवणुका, ऋणके म्हणजे आपल्या सरळ भाषेमध्ये याच्यामध्ये सांगतो, बॅलन्स शीट मध्ये आपलं स्वतःचं असलेलं भांडवल, तुम्ही घेतलेले लोन्स, तुमची असलेली व्यवसायातली देणी, ह्या दुसऱ्या साईडला पुढे जाऊन बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पुढे ह्याच्यामध्ये मी इथंच येऊन सांगतो सर, हे हा जो टॅब्युलर फॉर्मॅट आहे, एक टीम आकाराचा आपली बॅलन्स शीट आपली कायम आपल्याकडे असते. जेव्हा आपण आपल्या सीएम कडे कन्सल्टंट कडे जातो, वर्ष संपल्यानंतर ते आपल्याला ह्या प्रकारची एक बॅलन्स शीट देतात. ह्या बॅलन्स शीट मध्ये हा भाग जो असतो शेअर कॅपिटल किंवा ओन कॅपिटल, हे तुमचं आपल्या व्यवसायात असलेलं भांडवल, ते भांडवल कशा कशा प्रकारे कुठे कुठे प्रशासन जुळलं ते आपलं सांगतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असतो हा आपली देणी, जी आपल्या बँकेकडून कर्ज घेतलेली आहेत, काहीकडनं उधारीतनं घेतलेले असतात, काहीकडनं उसने पैसे मागितलेले असतात, हे या लोन प्रकारामध्ये येतात. त्याच्यात पण दोन प्रकार असतात, सेक्युर्ड लोन आणि अनसेक्युर्ड लोन. म्हणजे ज्या कर्जाला आपण काहीतरी सिक्युरिटी दिली आहे आणि काही कर्ज जे असतात विदाउट सिक्युरिटी, हे या साईडला येतात. त्याच्यानंतर असतात करंट लायबिलिटीज, ज्या आपल्या दैनंदिन व्यवसायातली देणी असतात, त्या देणी जी असतात ती या भागामध्ये दाखवलेली असतात. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म, लॉंग टर्म म्हणजे लांबची देणी, काही खरेदी आपण करतो 90 दिवसाचं देणं त्याची मुदत असते, काही 6 महिने असतील, ते इथं दाखवलं जातं. त्याच्यानंतर ह्या साईडला जे असतं ते आपल्या ऍसेट्स म्हणजे आपल्या व्यवसायात असलेली आपली मालमत्ता, कित्येकांची व्यवसायाची दुकान असतात, गाडी असते, व्यापारासाठी लागणारे अवजार असतात, ज्या कॉम्प्युटर्स असतात, ज्या काही आपली स्थावर मालमत्ता आहे ती सगळी ह्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला पहिल्या कॉलम मध्ये दाखवली जाते. त्याच्यानंतर दाखवलं जातं की आपल्या गुंतवणुका, आपण काय काय सेव्हिंग्स केल्या, आपल्या काय काय गुंतवणूक आहेत, त्या सगळ्या ह्या भागात दाखवल्या जातात. त्याच्यानंतर असतात ते आपले दैनंदिन व्यवसायातली देणी काय आहे, म्हणजे जेव्हा आपण एखादा माल खरेदी करतो त्याच्यानंतर त्याचा आपल्याला आपल्या व्यवसायात माझं देणं कुठं दिसतंय, तर ते सेपरेट डेटर्स आणि करंट ऍसेटच्या अंडर दाखवतात. आपला दुकानात असलेला माल शिल्लक किती आहे, ही बॅलन्स शीट जी आहे ती 31 मार्च जे आर्थिक वर्ष संपतं त्या वर्षाची संपत्ती दाखवते. लक्षात ठेवा, वर्षभरामध्ये आपण जे वर्षभर व्यवसाय करतो आणि माझी 31 मार्च रोजी काय संपत्ती स्थिती आहे, व्यवसायाची पोझिशन काय आहे, ते या इथं दाखवतो. त्याच्यानंतर ना इथं कॅश आणि बँक म्हणजे माझ्या बँकेमध्ये आणि हातामध्ये 31 मार्च रोजी असणारे बँकेतली शिल्लक हे दाखवलं जातं. त्याच्यानंतर काही देणी येणी आहेत, माझ्याकडनं काही टीडीएस कापला गेलाय, त्याच्याकडनं मला पैसे येणे ते इथं दाखवलं जातं. पुढची जाऊ दे. हे असतो आपल्या व्यवसायाचं नफा तोटा पत्रक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे वर्षभरामध्ये हे जे स्टेटमेंट आहे ते आपले आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2000 म्हणजे जे काय असेल ते 31 मार्च या वर्षभरामध्ये मी काय व्यवसाय केला, काय खरेदी केलं, काय विक्री केलं, त्याचा जमा वजा पत्रक असतं. जमा वजा पत्रक इन द सेन्स काय, तर इकडं आपलं जे आहे ते मला जे काही मी सेल केलंय, मला काही गुंतवणुकीतनं व्याज आलंय, मला काही डिव्हिडंड्स आले, माझ्या काही ठेवी आहेत त्याच्यातून मला पैसे आले, ते सगळे ह्या जमा बाजूला असतात. डाव्या बाजूला मी जे काही खर्च केले व्यवसायासाठी खरेदी असेल, व्यवसायासाठी जे काही तांत्रिक खर्च असतील, अतांत्रिक खर्च असतील, कायम खर्च असतील, बदलणारे खर्च असतील, हे सगळे ह्या बाजूला असतात. खर्च वजा जाता ज्यावेळेस आपलं वर्ष संपतं त्यावेळेस मला वर्षभरामध्ये किती शिल्लक राहिलं हे याच्यामधून आपल्याला दिसतं. ह्याच्यावरून आपण टॅक्स काढतो आणि तो टॅक्स भरला जातो.
बरोबर. मग टॅक्स भरल्यानंतर ना आपला विषय येतो तो बजेटमध्ये मला ह्या वर्षी किती सूट मिळाली, मला कशा पद्धतीनं माझे चेंजेस झाले, हे सगळं असेल. हे माझा भाचा सी हर्षवर्धन जाधव हे तुम्हाला सांगितलं. सगळ्यांना सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर MBA फोरम यांनी मला इथं संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. आणि आपला पुढचा काही वेळ न घेता आपण या पुढच्या टॉपिकसाठी पुढे जाऊ. दुसरे प्रेझेंटेशन होते प्लीज. तर जसं आपल्याला सरांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी हा बजेट साजरा केला जातो. तर हा बजेट म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं, पण हा बजेट कधी असतो, कुठल्या काळासाठी असतो? तर सर्वप्रथम बजेट जो असतो तो पुढच्या येणाऱ्या आर्थिक पिरियडसाठी असतो. आता आपल्यासाठी आर्थिक पिरियड म्हणजे काय, तर 1 एप्रिल टू 31 मार्च म्हणजे काय, जेव्हा आपली बॅलन्स शीट बनती ती पण कुठल्या पिरियडमध्ये बनती, जेव्हा 1 एप्रिल पासून 1st डे चालू होतो तो 31 मार्चला एंड होतो. हे प्रत्येक वर्षासाठी ठरलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा आपलं गव्हर्नमेंट पण बजेट प्लॅन करते, ते पण प्लॅन करताना प्रत्येक वर्षाचं 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत प्लॅन करते. आता हा बजेट येताना पुढच्या वर्षी जे काय काय आम्ही खर्च करणार आहे, पुढच्या वर्षी जे आम्हाला काय काय इन्कम होणार आहे, या सगळ्यावरती इथं पूर्णपणे आपल्याला सविस्तर माहिती आणि जे प्रोजेक्शन असतात त्यांचे हे आपल्याला इथं देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर ह्या ज्या बजेट जेव्हा प्रस्तावित केलं जातं, त्याचबरोबर मागच्या वर्षी काही खर्च झालेले, मागच्या वर्षी काय आपल्याला इन्कम झालेले, त्यातनं काय आपल्याला चुका किंवा समजा प्लस पॉईंट असतील त्या पण इथं कन्सिडर केल्या जातात. तसंच आपल्याला पण आपल्या बिझनेसमध्ये पण हे गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत. आणि आपण पुढच्या स्लाइडवर नेक्स्ट साइड. आता हे आहे स्लॅब रेट्स. आता टॅक्स लागताना गव्हर्नमेंटनं 2021 सालापासून दुसरी रेजिम पण आणली. म्हणजे काय की पहिलं लागताना जी ओल्ड टॅक्स रेजिम होती ती कशी होती की 0 to 2.5 लाखापर्यंत 0 इन्कम, 2.5 लाख to 5 लाखापर्यंत 5% टॅक्स, 5 लाखाच्या वर गेला तर डायरेक्ट 20% टॅक्स, आणि 10 लाखाच्या वर गेला डायरेक्ट 30% टॅक्स. पण ह्याच्यामुळे काय व्हायचं, जे एम्प्लॉयर्स क्लास होते, सॅलरीड एम्प्लॉयर्स क्लास होती, त्याचबरोबर असे बरेच काही छोटे बिझनेसेस होते, त्यांना हे टॅक्स बर्डन खूप व्हायचं. कारण की जेव्हा एखाद्याचं इन्कम 5 लाखाच्या वर जात होतं त्याला सरळ सरळ किती टॅक्स लागत होतं, तर 20% टॅक्स लागत. त्याच्यामुळं ही जी आहे ही ओल्ड रेजिम पासून एक नवीन त्यांना काहीतरी एक ऑपॉर्च्युनिटी द्यावं किंवा त्यांना एक नवीन इन्कम सादर करण्यासाठी एक प्रयत्न करावा म्हणून न्यू टॅक्स रेजिम अशी आणली. ती आणली अंडर सेक्शन 115 DAC. त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल मागच्या वर्षी की बाबा 7 लाखापर्यंत टॅक्स नाहीये, तर ती हीच रेजिम आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, जरी आपण बघत असलो की 3 लाख ते 7 लाखापर्यंत आपल्याला 5% टॅक्स रेट आहे, पण आपल्याला गव्हर्नमेंटने रिबेट दिली. रिबेट म्हणजे काय की ज्यांचं इन्कम 7 लाखापर्यंत असेल त्यांना गव्हर्नमेंट एक संधी प्रोव्हाइड करते की तुम्हाला काय करतो आम्ही हे टॅक्स जे तुमच्यावरती वेवर करतो, म्हणजे काय तर रिबेट देतो. आणि जर समजा आपल्याला 7 लाखाच्या पुढे इन्कम झालं असेल तर त्यावेळी अशा वेळी काय होतं, जो 10% टॅक्स बसणार आहे त्याचबरोबर आपल्याला वरती जे 7 लाखापर्यंत जेवढा आपल्याला टॅक्स आधी वेवर दिलेला होता तो प्लस आपल्याला होऊन इथं ऍड होऊन येणार आहे. आता यात पण या वर्षी चेंज केलेला आहे. तो कशासाठी, तर 1 एप्रिल 2025 पासून पुढच्या ह्यामध्ये पण आपल्याला चेंजेस केले. म्हणजे बऱ्याच लोकांना इथं ऐकलं असणार आहे की 12 लाखापर्यंत आता पुढच्या वर्षापासून टॅक्स नाही, तर ती रिजिम काय, तर ती पण बघूया. ह्याच रिजिम मध्ये त्यांनी आणले, फक्त काय केलं तर स्लॅब चेंज. सर आता बघितलं तर 4 लाखापर्यंत इथं लिहिलं, 4 नंतर 8 लाखापर्यंत आपल्याला 5% प्रमाणे रेट लागतो. 8 lakhs पासून 12 lakhs पर्यंत 10%, 12 lakhs to 16 lakhs 15%, 16 to 20 20%, 20 to 24 25%, आणि 24 च्या पुढे 30%. म्हणजे काय की आपल्याला ह्या रेजिम मध्ये पण आपला बेनिफिट घेताना 7 लाख नाही तर 12 लाखापर्यंत आपल्याला काय मिळणार आहे, तर सूट मिळणार आहे. सूट म्हणजे काय, इन द सेन्स रिबेटच. म्हणजे जर समजा तुमचं 12 लाखाच्या वर पण इन्कम गेलं तरी सुद्धा तुम्हाला टॅक्स भरताना डायरेक्ट 5% पासूनच भरायला लागणार. पण जर समजा तुमचं 12 लाखाच्या आत असलं तर तुम्हाला टॅक्स लागणार आहे 0 रुपये. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा आता 12 लाखाच्या वर गेले की आपल्याला 15% मध्ये येतं, प्लस मला इथं वरती 10% पण द्यायचंय, प्लस 5% पण द्यायचं. मग गव्हर्नमेंटच्या डोक्यात हा पण विचार आला की समजा एखादा सॅलरीड एम्प्लॉई त्याला एखाद्या वर्षी समजा 12 लाखापासून 10% ची इन्क्रीमेंट मिळते, तर 10% इन्क्रीमेंटमुळे त्याला काय होतंय, जो आधी टॅक्स वेवर होता तो प्लस हे म्हणजे जेवढी सॅलरी वाढली त्याच्यापेक्षा जास्त तर टॅक्सच देतोय. त्याच्यासाठी त्यांनी काय आणलं, तर मार्जिनल रिलीफ पण आणली. नेक्स्ट साइड. तर या रिलीफ मध्ये काय होतं की एखादा इंडिव्हिज्युअल जो रेसिडेंट आहे त्याच्यासाठी काय होतं, तर प्रत्येक वर्षी जेवढा टॅक्स इन्कम जो असेल
फॉर एक्झाम्पल आता घेऊ आपण 12 लाखाच्या वर 12,10,000 रुपयाचं इन्कम झाले आपल्याला. तर आता एक्स्ट्रा इन्कम जर बघितलं तर किती आहे? 10,000 रुपये. जर आपल्याला त्यांना स्लॅब रेटनं आपण इन्कम काढलं तर त्याला टॅक्स किती येतोय? 61,500. जर बघितलं तर एक्स्ट्रा इन्कम त्याला किती भेटले? फक्त 10,000 रुपये. जर समजा त्याला 10,000 रुपये मिळालेच नसते तर त्याला टॅक्स किती लागला असता? 0 रुपीज. म्हणून आता गव्हर्नमेंटने काय विचार केला, 61,500 न देता तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त एक्स्ट्रा जेवढे इन्कम कमवलंय तेवढंच आम्हाला टॅक्स रूपात द्या. नेक्स्ट समजा आपल्याला आले 12,70,000 रुपये. त्या केसमध्ये आपल्याला टॅक्स विदाउट मार्जिनल रिलीफ किती येत होता? 70,500. असं जर बघितलं तर इथं पण 500 रुपयाचा मार्जिन आहे, म्हणून इथं परत 500 रुपयाचा वेवर दिलं. पण आता समजा तुमचं झालं 12,75,000 रुपये. या केसमध्ये जर बघितला तर आपल्याला टॅक्स विदाउट मार्जिनल रिलीफ बघितला म्हणजे टॅक्स रेट प्रमाणे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर तो येतो 71,250. आणि इकडे जर बघितला तर इकडे तुम्हाला मार्जिनल रिलीफ न देता जर समजा इथं एक्स्ट्रा इन्कम बघितलं तर ती किती आहे? 75,000 रुपये. म्हणजे काय, इथं तुम्ही आता मार्जिनल रिलीफ नका देऊ, जे टॅक्स येतो त्याप्रमाणेच भरा. ही होती मेन टॅक्स मध्ये जे काही चेंजेस झाले. कोणासाठी लागतं हे? फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल्स, HUF यांच्यासाठी. आता याच नंतर ना आपण आता बऱ्याच वर्ष आता लास्ट इयर पासून ऐकतोय की लास्टचे जे 2 इयर्सचे रिटर्न आहेत ते आपण भरू शकतो. बऱ्याच लोकांना असं कळतं की आपल्याला बँकेत लोन वगैरे काढायचंय, पण आता आपल्याला मागता 3 वर्षाच्या बॅलन्स शीट, पण आपल्याला असते आता करंटची बॅलन्स शीट, लास्टची बॅलन्स शीट आपल्याला नसते. त्याच्यामुळे लास्ट टाइम गव्हर्नमेंटने काय आणलेलं की बाबा तुमच्याकडे जर समजा टॅक्स टेबल इन्कम होतं आणि काय कारण असतो, लॅक ऑफ नॉलेज म्हणा, तुमच्याकडनं ते सबमिट झालं नसतं, तर त्यावेळी कसं होतं की जेव्हा असेसमेंट आणि प्रिव्हियस इयर याच्यावरती मी थोडंसं लाईट आउट करतो. प्रिव्हियस इयर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे झालं फायनान्शियल इयर. म्हणजे काय, या दरम्यान जेवढं इन्कम जनरेट करतो हे टॅक्स आपण त्याच वर्षी देऊ शकतो का? नाही, मला पण माहित नाही किंवा तुमच्या गव्हर्नमेंटलाही माहित नाही की हा व्यक्ती किती इन्कम अर्न करणार. त्याच्यामुळे ह्याचं जे असेसमेंट होतं ते होतं असेसमेंट इयर. असेसमेंट इयर असतं प्रिसिडिंग फायनान्शियल. म्हणजे काय की 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2027 पर्यंत हे असणारे असेसमेंट इयर. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 म्हणजे पुढचा जो आपला फायनान्शियल इयर आहे त्याला काय म्हणतात? हे असेसमेंट इयर. तर आपल्याला पहिले रिटर्न हे ते 2 वर्ष मागचे भरता येतो. पण आता ह्या टॅक्स रेजिम मध्ये काय आलं, ह्या बजेटमध्ये त्यांनी काय केलं, 2 वर्ष न देता 4 वर्षांपर्यंत दिले. पण आता आपल्याला एवढी फॅसिलिटी प्रोव्हाइड केली तर गव्हर्नमेंटला पण त्याला काहीतरी भेटलं पाहिजे. तर गव्हर्नमेंट आता त्याच्यात काय घेणार आहे, जर समजा तुम्ही 12 महिने लेट असाल तर 25% टॅक्स एक्स्ट्रा घेणार. तर समजा 12 ते 24 महिन्यामध्ये असाल आणि 24 महिन्यापर्यंत तुमचा लेट असेल तर 50% एक्स्ट्रा टॅक्स घेणार. जर समजा तुम्ही 24 महिने 36 महिन्यामध्ये असाल तर 60% टॅक्स एक्स्ट्रा घेतला जाणार. तर समजा 36 मंथ पासून 48 मंथ पर्यंत असेल तर तुमचा 70% टॅक्स हा एक्स्ट्रा कट केला जाणार. हे होते जर तुम्हाला लास्ट इयर्सचे रिटर्न भरायचे असतील तर त्याच्यासाठी केलेली ही तरतूद. नेक्स्ट आहे आता स्टार्टअप साठी. आता बरेच इतर जण आहेत जी उद्योजक आहेत. उद्योजकांमध्ये आता नवीन फॅड झाले. आपल्याला इथं स्टार्टअप जर म्हटलं तर सगळ्यात पहिला आपल्याला एक टीव्ही शो येतो कुठला, तर शार्क टँक इंडिया. शार्क टँक इंडिया इथं बऱ्याच लोकांना माहित असेल कारण की बरेच लोक इथं बिझनेस माइंडेड आहेत. तर शार्क टँक इंडियामध्ये जर बघितलं तर बऱ्याच लोक असतात ते स्टार्टअप्स असतात. म्हणजे काय, तर सीड फंड, एंजल फंड, व्हेंचर कॅपिटलिस्ट या गोष्टी सगळ्या आपल्याला कानावर पडतात. तर त्या काय असतात, तर त्या स्टार्टअपला एखाद्या छोट्या स्टेज पासून मोठ्या स्टेजवर नेण्यासाठी देणारे फंडिंग आहे ते म्हणजे काय आहे, तर कॅपिटलिस्ट, व्हेंचर कॅपिटलिस्ट, एंजल फंड, सीड फंड. तर आता त्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंट पण स्टार्टअपला प्रोत्साहित करत आहे. गव्हर्नमेंट स्टार्टअपला प्रोत्साहित करत असताना टॅक्स मध्ये बेनिफिट देते. टॅक्स मध्ये काय बेनिफिट देते, तर 10 वर्षांपैकी कोणतेही 3 वर्ष तुम्ही तुमच्या आवडीचे निवडू शकता आणि त्याच्यामध्ये 3 वर्ष तुम्हाला टॅक्स द्यायलाच लागणार नाही. म्हणजे समजा तुमच्या बिझनेसने 5 कोटी प्रॉफिट केला तर 5 कोटीच्या 5 कोटी हा विदाउट टॅक्स मानला जाणार आणि 5 कोटीच्या 5 कोटी तुम्हाला याचं रिलीफ दिलं जाणार. हे किती वर्षांसाठी, तर फक्त आणि फक्त 3 वर्ष. आता तुम्ही म्हटलात की 10 वर्ष आहेत माझ्याकडे. फॉर एक्झाम्पल समजा आपण आता धरूया 2025 पासून 2035 पर्यंत. तर ह्याच्यामध्ये जर 3 वर्ष काढायचे झाले तर आपल्याला हे 3 वर्ष सलग घ्यायचं. म्हणजे काय, जर समजा मी ही रेजिम 2026 मध्ये घेतली तर मला हे 26, 27 आणि 28 या 3 वर्षी सलग घ्यायला लागणार इरेस्पेक्टिव्ह ऑफ द प्रॉफिट. म्हणजे समजा माझा पुढच्या वर्षी समजा तोटा झाला, लॉस झाला, तर इन शॉर्ट मी काय म्हणू शकतो का गव्हर्नमेंटला की मला दुसरं वर्ष द्या, तर नाही, तुम्हाला 3 वर्ष सलगच घ्यायला लागणार इरेस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. म्हणजे काय की 25, 26, 27 जर सिलेक्ट केला तर ते, जर समजा तुम्ही 31, 32, 33 सिलेक्ट केला तर ते 3 सलग वर्ष. आता हे कोणाकोणाला घ्यायला येतात, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा तुमचा. तर सगळ्यात पहिलं जे गव्हर्नमेंट कंपनीज असतात, कंपनीज कुठल्या असतात, तर जे MCA पोर्टलच्या अंडर रजिस्टर्ड असतात. तर आता ह्या अशा कंपनीज अनेक नवीन फॉर्म क्रिएट केलेला आहे, तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ज्याला आपण काय ओळखतो तर LLP म्हणून ओळखतो. तर
ह्या ज्या 2 कंपनीज असतात त्यांच्यासाठी हा जो वेवर दिलाय तो यांना प्रोव्हाइड केलाय. कसा प्रोव्हाइड केलाय तर त्यांचं टर्नओव्हर लास्ट फायनान्शियल इयर मध्ये 100 करोडच्या वर नसलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी स्टार्टअप इंडिया या इनिशिएटिव्हच्या अंडर रजिस्टर्ड पाहिजे. आता स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह म्हणजे काय तर DPIIT म्हणजे काय, डिपार्टमेंट फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल. त्याच्यामध्ये काय केलंय तर ज्या कंपनीज आहेत म्हणजे कुठल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, त्याचसोबत तुमच्या LLPs, त्याचसोबत पार्टनरशिप्स, ह्यांना काय करता येतं की आपल्याला स्टार्टअप मध्ये रजिस्टर्ड करता येतं. तर स्टार्टअप मधून कोण रजिस्टर्ड करू शकतं, रजिस्ट्रेशन झाल्यापासून 10 वर्षापर्यंत तुम्ही या स्टार्टअपच्या प्रोग्राम मध्ये रजिस्टर करू शकता. जेव्हा तुम्ही 10 वर्षाचा हा कालावधी ओलांडता तेव्हा तुम्हाला ॲज अ स्टार्टअप म्हणून कन्सिडर केलं जात नाही, कारण की तुम्ही एकदा तेव्हा काय झालं असतं मॅच्युअर बिझनेस झालेला असतो, 10 वर्षांचा तुम्हाला एक्सपिरियन्स असतो. त्याचसोबत ज्या स्टार्टअप्स असतात त्यांचं जो आहे ते फंडिंग 1 एप्रिल 2016 ते 1 एप्रिल 25 म्हणजे काय, ही स्कीम जी होती ती 1 एप्रिल 25 पर्यंत संपल होती. पण आता ह्या याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, ही स्कीम वाढवून 1 एप्रिल 30 पर्यंत केली. म्हणजे काय, ज्या कंपनीज अजून पण आता समजा ह्यांच्यात बेनिफिट घ्यायचं असेल तर त्यांना 1 एप्रिल 25 डेडलाईन होती कंपनी फॉर्म करण्याची. पण आता कंपनी फॉर्म करण्याची डेडलाईन नवीन डेडलाईन जी केलेली आहे ती केलेली आहे 1 एप्रिल 2030. म्हणजेच काय की आपल्याला जर स्टार्टअप मध्ये बेनिफिट करायचं असेल तर आपल्याला 1 एप्रिल 25 ची आता ड्यू डेट नाहीये, तर काय आहे 1 एप्रिल 30 पर्यंत. म्हणजे काय, आपल्याला जर एखादी नवीन कंपनी इन्कॉर्पोरेट करून या स्कीम मध्ये त्याचं बेनिफिट घ्यायचंय तर आपल्याला 1 एप्रिल 2025 नसून तर 1 एप्रिल 2030 पर्यंत बेनिफिट घेता येईल. नेक्स्ट आलेलं आहे TDS TCS. फारशा लोकांना इथं थोडीफार आयडिया असेलच. TDS TCS आपण डिडक्ट करतो जे एम्प्लॉयर्स असतात, जे एम्प्लॉईज असतात, त्याचसोबत जे मोठे मोठे बिझनेसमॅन असतात त्यांना पुढच्या पार्टीचा TDS कट करायला लागतो. तर त्याच्यात थोडंफार चेंजेस झालेलं आहे. जास्त पण मी डिटेलमध्ये जात नाही कारण की बऱ्याच लोकांना हे माहित पण नसेल आणि कसं असतं की हे एवढ्या जास्त बिझनेसमध्ये यूज मध्ये नसतं, पण बऱ्याच लोकांना याचा यूज पण येऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल काय, जर ते सेल ऑफ टिंबर करत असतील तर त्यांना आधी फूडनेट टॅक्स कलेक्ट करायला लागायचा, त्याला आपण म्हणतो TCS. तो आधी होता 2.5%, आता तो फक्त करायचा आहे 2%. त्याचसोबत 194A इंटरेस्ट आपल्याला भेटतो सेव्हिंग्स वरती, FD वरती. तो आधी कशी लिमिट होती की TDS जर समजा तुमचं इन्कम असेल 50,000 रुपये तर तुम्हाला TDS लागत नव्हतं. म्हणजे तुम्ही ऐकलं असाल तुमच्या वडिलांची किंवा आई वडिलांची ही असती सेव्हिंग्स असते, त्याच्यावरती तुम्हाला ऐकलं असेल 15H फॉर्म भरावा लागतो. नाहीतर गव्हर्नमेंट काय करते, इंटरेस्ट देताना पैसे कट करून घेतं. का तर तुमचं इंटरेस्ट जे आहे ते 50,000च्या वर आहे सिनियर सिटीजनचे. अदर दॅन सिनियर सिटीजन समजा जर तुमची पण FD असेल 40,000च्या वरती व्याज येत असेल तर त्याच्यावर पण बघा काही ना काहीतरी मार्जिन कट व्हायचं. पण आता ह्याच लिमिट्स 50,000 40,000 न राहता आता केले 1 लाख रुपये आणि 50,000 रुपये जस्ट बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, आता महागाई वाढत चालली त्याच्यामुळे आता 50,000 आणि 40,000 सहज होत. म्हणून आपण काय केले, या लिमिट्स वाढवले गेले. ऑलमोस्ट बघितलं तर डबल केले. 50,000चं 1 लाख केलं आणि 40,000चं 10,000 वाढवले, 50,000 केले. नेक्स्ट आहे जर समजा आपण एखाद्या बिझनेसमध्ये कोणाकडनं तरी लोन घेतो. लोन घेतल्यानंतर ना आपण जर समजा त्याच्यावर 5,000पेक्षा जास्त व्याज देतो तर आपल्याला त्या केसमध्ये काय करायला लागतो, पुढच्या माणसाचा TDS कट करावा लागतो. तोच व्याज आता 5,000 वरती न घेता आपल्याला 10,000च्या वर समजा आपण व्याज देतो वर्षभरात तर त्यांच्यासाठी आपल्याला TDS डिडक्ट करायचा. इथं जर समजा कोण इन्शुरन्स वाले, कमिशन वाले असतील, LIC एजंट्स असतील त्यांच्यासाठी बघितलं तर 15,000 लिमिट होतं. 15,000च्या वर समजा तुम्हाला कमिशन भेटत असेल तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स डिडक्ट करायला लागत होता. आता इकडे तेच कमिशनचं लिमिट झालंय 20,000 रुपये. जर समजा तुमचं इंटरेस्ट ऑन कमिशन दुसरं असेल, फॉर एक्झाम्पल ब्रोकरेज असेल, रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आपण ब्रोकरेज देतो, ती ब्रोकरेज जर समजा 15,000च्या वर कुठल्याही वर्षामध्ये जात असेल तर आपल्याला TDS 5% या रेटने डिडक्ट करायला लागतो. इकडंच आता 15,000 न आता हीच लिमिट वाढवली गेली 20,000 पर्यंत जस्ट बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. नेक्स्ट आहे रेंट. रेंट तुम्ही ऐकलं असाल की आपण जर समजा दुकान गाळं घेतलं तर वर्षभरात आपल्याला 2,40,000च्या वर जर आपण भाडं देत असतो समोरच्या व्यक्तीला तर आपल्याला त्याच्यावरती काय करायला लागतं, 10% TDS कट करायला लागतं. आता हीच जी लिमिट आहे ती आता या वर्षी वाढवली. कशी वाढवली तर समजा तुमचा एखाद्या महिन्यात 50,000 किंवा थोडंसं कार्ड जरी असेल, जर समजा या महिन्यात 10 दिवसासाठी घेतलं आपण, 10 दिवसापासून प्रॉपर्टी घेतोय, पण समजा याच महिन्यात मला 1.5 लाखापैकी मला 50,000 आले 10 दिवसांचे, तरी सुद्धा आपल्याला हे TDS डिडक्ट करायला लागणार आहे. म्हणजे काय, आता ही आर्थिक लिमिट न राहता महिना टू महिना लिमिट केली. 50,000 जर तुम्ही एका महिन्याच्या वर देत असाल तर 50,000च्या वरती जेवढी अमाऊंट जाते त्याच्यावरती तुम्हाला 10% प्रमाणे TDS डिडक्ट करावं लागणार आहे. त्याचसोबत TDS ऑन पेमेंट ऑफ प्रोफेशनल्स म्हणजे कोण, आर्किटेक्ट, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स आमच्यासारखे, त्यांच्यासाठी समजा जर तुम्ही वर्षभरात 30,000च्या पेक्षा जास्त फी देताय तर त्यांना आधी 10% रेट कट करायला लागायचा. आता इथंच 50,000 पर्यंतची लिमिट केली. म्हणजे काय, जर समजा 30,000 ते 50,000 पर्यंत तुम्ही पेमेंट देत असाल, आधी तिथं TDS लागत होता, आता इथं तुम्हाला त्यांची TDS कट करायची गरज नाही.
आणि सगळ्यात मोठी चेंज झालेली आहे ती काय आहे की जे बिझनेसेस असे होते ज्यांचे मागच्या वर्षी 10 कोटीच्या वर टर्नओव्हर होता आणि एखाद्या पार्टी बरोबर डील करत असताना 50 लाखाच्या वर जर समजा त्यांनी माल त्यांना विकला तर त्यांना त्यांच्यावरती टीसीएस कलेक्ट करायला लागायचा 0.1%. तो जो टीसीएस आहे तो आता विड्रॉ केलाय. म्हणजे काय, तो 0.1% आपल्याला तो टीसीएस कलेक्ट करायला लागायचा तो आपल्याला या वर्षीपासून कलेक्ट करायला लागणार नाहीये. नेक्स्ट सर. येस, दिस वॉज एव्हरीथिंग. थँक्यू.